हाय हॅलो नमस्ते. तर आज आपण पुन्हा आलोय आपला परसबागेत. आपला परसबागेचा जस्ट एक छोटासा फेरफटका मारण्यासाठी. तर आपण स्टार्टिंग करणार आहोत या वेळापासून. त्याला भरपूर सारा शेंगा आलेला आहे आणि त्याचं आपण हार्वेस्टिंग पण करणार आहोत. बऱ्यापैकी शेंगा मस्तपैकी भरल्या आहेत. आज किंवा उद्यामध्ये आपल्याला त्याची हार्वेस्टिंग करायची आहे. वाव, मस्त. पूर्ण झाड असं, पूर्ण वेल 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 एकदम प्रॉपर पूर्ण शेंगांनी असं भरलेलं आहे खालपर्यंत वर. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हा एक जो पापडी वाल आहे त्याला आता मस्तपैकी असे छोटे छोटे फुलं यायला स्टार्ट झाले काही दिवसात. ते बघा, वाव, शेंगा पण येणं स्टार्ट झालं त्याला बऱ्यापैकी. फुलांनी आता भरायला लागलाय. लवकरच आपल्याला याच्यापासून पण फळं मिळायला लागतील. त्यानंतर आपण जी वांग्याची रोपं लावलेली होती त्यांनीही मस्तपैकी आता कळी पकडली आहे. लुक ॲट हिअर. आता इथे जो आपला चवळीचा जो वेल होता तो आता गेलाय, तर आपण तिथे नवीन काहीतरी लावणार आहोत. बऱ्यापैकी आता जुन्या कुंड्यांमध्ये काहीच नाहीये ग्रो बॅग मध्ये. तर आपण तिथे आता हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात जी फळं येतील, जे आपल्याला फळं देऊ शकतील त्या रोपांची आपण लागवड करणार आहोत. ही आपली कांदा पात. त्यानंतर आपण जिथे बटाट्याची लागवड केलेली होती, हे बघा बटाटे, प्लस आपण त्याच्यामध्ये गावठी हरभरे टाकलेले होते. त्यांची ग्रोथ मस्तपैकी होते. आपण थोडासा पुदिना लावलेला होता, म्हणजे एकच काडी होती, पण त्याच काडीपासून आता आपल्याला गरजेपुरता जेवढा लागेल तेवढा बऱ्यापैकी झालेला आहे आणि अजूनही याची वाढ होईल बऱ्यापैकी. त्यानंतर आपण पुन्हा नवीन वांग्याची रोप तयार करतोय. तर हे रेडी झाले की आपण दुसऱ्या ग्रो बॅग मध्ये हे शिफ्ट करणार. याच्यात पण आपण हरभरे आणि काही मेथीचे छोटे छोटे देठ दिसत आहेत आणि त्याच्यात मुळा पण आपण टाकलेला आहे. त्यानंतर आपण जिथे लाल माठाची भाजी टाकली होती तिची ही ग्रोथ मस्तपैकी झालेली आहे. अजून थोडीशी वाढली की आपण एकदा तिचा शेंगा तोडला की ती पटापट ग्रो व्हायला लागेल. त्यानंतर ही आहे आपली कोथिंबीर. तसं कोथिंबीरीला वाढण्यासाठी जरा वेळ लागतो, पण एकदा जर तिने ग्रोथ पकडली, आणि तशी पण ही गावठी कोथिंबीर असल्यामुळे हिची वाढ जी असते ती जरा स्लो असते, पण गावठी कोथिंबीर काय असते सगळ्यांना माहितीच आहे. आणि आता वेळ आहे जिथे आपण पालक आणि शेपू टाकली होती. शेपू तर पूर्णपैकी गायबच झाली पावसामुळे. आणि त्यानंतर मोहरीचे ऑटोमॅटिक काही दाणे यामध्ये पडलेले होते, बिया. तर याच्यात मोहरीचेच जास्त भाजी दिसते. त्याच्यात आपण थोडेसे हरभरेही टाकलेले, तर त्याची ग्रोथ ही खूप मस्त झालेली आहे. आणि काही ठिकाणी हे बघू शकतो आपण पालक आहे. ही पण आपण गावठी पालकच टाकलेली आहे. काही दिवसात ही पण रेडी होईल. नंतर हे आहेत सगळ्यात फेवरेट अळूचे पानं. आपण जेव्हा लावले होते तेव्हा खूप छोटे छोटे होते आणि ही कदाचित आपण तिसऱ्यांदा हे पानं जे आहेत ते एवढे मोठे झालेत. एक 8-10 दिवसांनी आपल्याला एवढे 10-12 क्वांटिटीमध्ये पानं नेहमी मिळतच असतात. आणि आपण हळद लावली होती, तर आता तिचा सीझन संपल्यामुळे तिचे पानं पिवळे पडतीलच. त्याच्यातच आपण एक छोटंसं पपईचं झाड लावलेलं, त्याची वाढ होते. आता मग काही दिवसात आपण हळद काढून घेणार आणि हीच ग्रो बॅग मध्ये अजून माती आणि खत टाकून हे जे पपईचं झाड आहे ते आपण ग्रो होऊ देणार आहोत.
चला तर आता वेळ आहे आपले छोटे छोटे टायनी मुळे बघण्याचे. आपण जिथे मुळे लावले होते हे बघा. आपण गावठी मुळा याची वाढ जी आहे ती पण जास्त होत नाही. म्हणजे मार्केटमध्ये जे असे लांब लांब मुळे भेटतात त्याच्यापेक्षा यांची जी साईज असते ती जरा लहान असते बिकॉज ऑफ हे गावठी मुळे असल्यामुळे. तर हा होता आपल्या परसबागेचा छोटासा रिव्ह्यू. लवकरच आपल्या परसबागेमध्ये आपल्याला नवीन रोपांची लागवड झालेली दिसेल, कारण आता हिवाळ्याचा सीझन आहे. पावसाळ्यात सीझन वाईज आपण जे काही लावलेलं होतं त्यांचा सीझन संपल्यामुळे आता आपल्याला याची रिप्लेसमेंट हिवाळ्यात होणारे व्हेजिटेबल्स आणि काही उन्हाळ्यात जे वाढतील त्याच्या रूपात आपल्याला करायची आहे. तर आपली परसबाग कशी वाटली नक्कीच कळवा. हे अपकमिंग फळ आपल्याला मिळणार आहेत, वालाच्या शेंगा. सो काळजी घ्या, भेटत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा.